वंचित बहुजन आघाडीत प्रदेश अध्यक्ष पदासाठी आज मतदान. जालन्यात जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी बजावला मतदानाचा हक्क. वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष पदाच्या मतदान प्रक्रियेला राज्यभरात उत्साहात सुरुवात झाली आहे. जालन्यात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उत्साहाने मतदानाचा हक्क बजावला आहे. पक्षाच्या या ऐतिहासिक उपक्रमाबाबत माहिती देताना डेव्हिड घुमारे म्हणाले की प्रदेश अध्यक्ष पदासाठी एक तर कार्यकारिणी सदस्यांसाठी 12 मते देण्याचा अधिकार मतदारांना देण्यात आला आहे. देशात पहिल्यांदाच अशा प्रकारे एका राजकीय पक्षाचे प्रमुख पदाधिकारी लोकशाही मार्गाने थेट मतदानाद्वारे निवडले जात आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. आज तुमच्या पक्षाच्या वतीने मतदान प्रक्रिया पार पडत आहे प्रदेश अध्यक्ष पदासाठी. आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशाप्रमाणे देशामध्ये पहिल्यांदा कोणत्या राजकीय पक्षाचं प्रदेशाध्यक्ष पदाचं या ठिकाणी लोकशाही पद्धतीने मतदान होत आहे. आज आम्ही या ठिकाणी मतदान करायला आलेलो आहे. मी सुद्धा एक वोटर आहे. अध्यक्षपदासाठी एक आणि कार्यकारिणीतल्या सदस्यांसाठी 12 मते करण्याचा त्या ठिकाणी अधिकार आहे. आणि लोकशाही पद्धतीनं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आज 8 पासून 4 पर्यंत मतदान त्या ठिकाणी चालू आहे. आमच्या वोटरला आपल्या माध्यमातून सुद्धा मी विनंती करतो की 4 वाजेपर्यंत आपण त्या ठिकाणी येऊन मतदान करावं. या देशामधली ही सगळ्यात मोठी लोकशाहीची ही प्रक्रिया आहे. कोणत्याही राजकीय पक्षाने आतापर्यंत अशा प्रकारे लोकशाही पद्धतीने आपला प्रदेशाध्यक्ष निवडला नाही. हे एक ऐतिहासिक निवडणूक या ठिकाणी आदरणीय बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी होती आहे. धन्यवाद.